गुरुनाथ पवार साहेबांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ असणार आहे, देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. याच दरम्यान पुन्हा एकदा आपण शुभ सन्मान करूया व्यासपीठावरती. संतोष बागारे साहेबांचं पुन्हा एकदा फटका पाहायला मिळते बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने चौकार येतोय बॅटर नवीनच्या बॅटमधून. चला मॅन ऑफ द मॅच देऊया स्पर्धेचे प्रमुख आयोजक नंदकिशोर घरत साहेबांच्या माध्यमातून प्रवीण विषयला देऊया. बॅटिंग करत असताना एक षटकार लागला आणि गोलंदाजी करत असताना फक्त 2 विकेट कॅरी देखील केले आणि या सामन्याचा ठरला मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो प्रवीण विषय. याच दरम्यान आपण आवाज ऐकूया प्रसाद भाग्यवंत सरांचा. थँक्यू सो मच आदेशजी भोईर. जमलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं उपस्थित मान्यवर व्यासपीठावरती त्याचनंतर सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहताय, स्पर्धा आपण एन्जॉय करताय. जय हनुमान चषक, जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी आयोजित नालिंबी केचर चषक 2026चा आपण हे पर्व पाहताय आणि सर्व्हिसचा हा थरार पाहतोय. मेगा संडे मेगा फेस्टिवल बिग बॅश बॅटल आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला टीम वालकस त्यांच्या अगेन्स्ट टीम अंबिवली असा बॅटल आपण पाहतोच. तरी मॅनेटी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावांचा जर विचार केला तर 5 धावा धावफलते लागल्या आहेत. आणि जी वाहिनी आपण पाहता MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दरम्यानचा हा बॉल ऑफस्टिकवरती फेकलाय, चेंडू स्टँडच्या मागे चाललाय, स्वेअरलेगच्या दिशेने शतक धावताय चेंडूच्या मागे. शेवटच्या अटेम्प्टला अडवतील परंतु चेंडूच्या वाक्याच्या बाहेर निघून चालला. येतील या 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मध्येने जाऊन पोहोचलाय टीम वालकस संघ 9 या आकड्यावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकतो नवीन आणि सुदर्शनला पाहतवा. नक्कीच महाराष्ट्राच्या ग्राउंडवरती हा संघ मी मेगा फायनलमध्ये पाहिला होता आणि या क्षेत्राचा फारसा अनुभव नाही आहे, कारण या क्षेत्रामध्ये जास्त समालोचन करण्यासाठी आम्ही येत नाही आहेत. स्पर्धा अप्रतिम आपण पाहताय. नालिंबीकर चषक 2026चं पर्व पाहता आपण आणि पर्वातील आजचा मेगा संडे आणि मेगा फेस्टिवल मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनलच्या दिवसातील आजचा दुसरी लढत आपण पाहताय. चिरागला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेसचा फुल टॉस बॉल डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तिथनं फेकीला उचलती फेकी दाबी येते सिंगल एकवटली गेली. मॅनेटी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 10 धावा धावफलते लागले आहेत. चिराग चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. 30 गज घेऱ्याच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण. कव्हरला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर आता लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात करण्यात आला आहे. अशी फील्ड रचना केली गेली आहे, कारण मॅनेटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतो आहे टीम अंबिवली संघाला पाहतो आपण. स्पर्धेचे दमदार आणि डॅशिंग नेतृत्व आपण पाहता. सन्माननीय नंदकिशोर साहेब घरत साहेबांना पाहण्याच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा आहे आणि खरं तर टीम सर्वच आयोजकांचं मी आणि ऑर्गनाईज कमिटीचा आभार मानतो आहे की इथं आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. दरम्यानचा पुढचा बॉल चिराग वन्स अगेन तयार झाला आहे. दरम्यानचा हा बॉल ऑफ्टेड हिट, चेंडू नो मास लँड म्हणून फरार होतोय. सीमा रेषा बाहेर चाललाय, दन दन करत येतो हा षटकार. डीजे मास्टर षटकार आलाय. आता षटकाराने आघात केलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅनेटी पॉवर प्ले P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये आपण पहिला सामना पाहिला, लो स्कोरचा सामना होता. त्यानंतर इथनं फाईट करतोय टीम वाळकस संघाचा विचार केला तर 16 धावा आहेत धावफलकावरती. मॅनेटी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि शेवटचा बॉल असेल या षटकातील.
चला दोन्ही संघ इथनं फास्ट केला आपण टीम आंबिवली संघ आणि वालकस संघ आपण तुला फास्ट केलायचा. दरम्यानचा पुढचा बॉल चिराग वन्स अगेन यावेळेस फुल टॉस चेंडू प्रहार केला मिड विकेटला शतक तैनात. अखेरच्या टप्प्यावरती चेंडूला अडवला आणि सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही. या पहिल्याच सर्कलची इथे समाप्ती होते. P1 संपले आणि आता P1च्या समाप्तीनंतर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 17 ऑन बोर्ड आहे. टीम वालकस संघ पाहतो आपण. एक षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा 17चा खतरा मैदानाच्या आतमध्ये मंडरावतोय. नक्कीच 17चा खतरा आपण पाहिला होता 17 जानेवारी 2012ला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन आणि तो काळा दिवस. नक्कीच 17चा खतरा मुंबईवरती मंडरावला होता. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 17चा खतरा, कारण 17चा खतरा म्हटलं तर कदाचित ह्या चेंडूवरती विकेट त्यानंतर येणारा मोठा फटका. तर दोन्ही संघांनी 17 मैदानाच्या आतमध्ये. आजचा दिवस आपण पाहतोय महाशिवरात्रीचा दिवस आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आजचा दिवस आपण पाहतोय आणि त्याच नंतर लाईव्ह टेलिकास्टवरती आपण पाहू शकता ज्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय नंदकिशोर सुरेशजी घरत साहेबांना च्या माध्यमातून सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा. असं इथं आपण फास्ट केला. जास्त उशीर करताय टीम आंबिवली संघ. आपण जास्त उशीर करू नका. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतायत. प्लीज कोऑपरेट करा, कारण आज उशिराने सामने सुरू झालेत. मेगा फायनलचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये अनेक सारे कव्हर करायचे आहेत. दुसऱ्या षटकावर सुरुवात झाली आहे. ऋषी आल्या दुसऱ्या षटकामध्ये. दरम्यानचा फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केला आणि चेंडूला फेकून दिला. ती मार आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. आपण जर जास्त उशीर केला तर कदाचित पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद घ्या. इथनं फास्ट केल्याचं, कारण आज मेगा संडे, मेगा फेस्टिवल, मेगा फिनाले, मेगा फायनलचा दिवस आहे. दरम्यानचा ऋषीचा पुढचा बॉल षटकार आलाय. यावेळेस सकराचा विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला. यस अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. ICC नियम क्रमांक 22 यावर्षी दर्शवत आहे. अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्डवरती. धावसंख्येचा विचार केला 24 ऑन बोर्ड. तर नक्कीच नाळिंबी गावातील कोण ग्रामस्थ आपण असाल तर या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. दरम्यानचा पुढचा गोल ऋषी वन्स अगेन यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि रिव्हर्सच्या माध्यमातून फटका सजवायचा होता, परंतु इथनं काय बॅटनपणाचा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही आहे. इथनं सिंगल एकवटली गेले. साईकने सिंगल रोटेट. तर नक्कीच याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती निकेश मोपे साहेबांचं शुभ आगमन झाले. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वावे निकेश मोपे साहेबांचं इथनं शुभ आगमन झालं. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वळूया मॅचकडे. मॅच रंगते. एका बाजूला टीम वालकस शागे संबिवली पाहतो. दुसरे षटक प्रगती पथावर आहे 25 ऑन बोर्ड. दरम्यानचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. इथनं पंच पूर्ण आमच्याकडे वळतील. पंचांना इथनं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतात. दॅट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली गेली आहे. लेंथवरती आता गोलंदाजी होत नाही आहे. लेंथ भरकटत असताना त्याच नंतर प्रिश गव्हाले यांचं तिथे शुभागमन झाले. आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दरम्यानचा फुल टॉस मोठा फटका लॉक केलाय. मिड विकेटला शतक तैनात आहेत. सिंगल विकेटली गेल्या. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 27 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. ऋषीच्या पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर वाईट, नंतर सिंगल वाईट आणि ही सिंगल आली आहे. रवी आणि सुदर्शनला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. सॉरी नवीन आणि आपण सुदर्शनची जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन ऋषी सज्ज झाला.
यावेळेसचा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स, त्यानंतर एस्टनच्या मागे फंबल कार्यक्रम पाहायला मिळतोय आणि येतो हा चौकार नशिबाचा. मिळतील 4 धावा आणि 4च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 31 धावा टीम वालकस संघ. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल 32 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला 17.45 ची सरासरी गाठली आहे टीम वालकस संघानं. दरम्यानचा शेवटचा बॉल आणि इथनं फुलटॉस बॉल व्ही मध्ये फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती आले. सिंगल एकवडली गेले. सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मॅजिकल बोर्डमध्ये 33 धावा धावफलकावरती टीम वालकस संघाच्या. MTC लाईव्ह रोशन फराड, सागर फराड आणि त्याचनंतर पूर्ण फराड कंपनीच्या माध्यमातून ही लाईव्ह वाहिनी आपण पाहताय. नक्कीच आज आमच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आज आमच्याशी जॉईंट आहेत आयुष शेलवे असतील, त्याचनंतर रोशनदादा फराट, कॅमेरामॅन संस्कार फराट, त्यानंतर नील नवलेला आपण पाहतो. ही MTC ची मेहनत आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये जी MTC ने इथनं जो MTC चा प्रवास आहे तो इथनं एक चांगल्या प्रकारचा केला आहे आणि जस्ट पटलावरती आज MTC आहे. अनेक साऱ्या राज्यामध्ये आपण पाहत आहे MTC लाईव्ह. दरम्यान तिसऱ्या षटकामध्ये जितेश, दरम्यानचा हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला आणि चेंडू तितका वेगाने निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतो आहे चौकार आणि आता चौकाराच्या मदतीने संघ 37 आकड्यावरती टीम वाल मास्टर चौकार आलाय 37 धावा धावफलकावरती. नवीनला पाहतो, आघाडीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. दरम्यानचा हा फटका बॅटची लिडिंग एज, इथनं झेलची संधी डाऊन द ग्राउंड फिल्डर, परंतु इथनं कॅच ड्रॉप होते आणि कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण पाहतोय. वारंवार चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम आंबेवली संघाच्या. एकेका चुकीची किंमत आपल्याला इथनं मोजावी लागेल. कदाचित जर हा सामना एका बाजूने बॅलन्स झाला तर या चुकांकडे लक्ष द्यावं लागेल. 2 धावा एकवडल्या गेल्या, 2च्या मदतीने 39 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कमध्ये जितेश आहे तिसऱ्या षटकामध्ये. थर्ड पहिला आढळतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू पॅडवरती आदळला. आउट अपील पंचांकडे केली गेली. रनआउटची संधी इथनं आणि रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला, विकेटचं पतन आणि पहिला धक्का टीम वालकस संघाला.
पारितोषिक आहेत. पहिला क्रमांक, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक. तास नंतर आकर्षक कूलर आपण पाहताय. जर विचार केला अंताडे संघाने इथनं मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आहे. त्याचनंतर कालच्या दिवसामध्ये मानिवली संघाने चांगला खेळ केला आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. आज कोणता संघ असेल तो टीम मानिवली संघासमोर फाईट करेल आणि थेट मेगा फायनलचा क्रिकेट गाठेल. परंतु सामना बॅलन्स आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम वालकस आणि अंबिलच्या अगेन्स्ट पाहतोय आपण. दरम्यानचा हा फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाहीये, हवाई सफर येतोय हा बिग बिग लॉंग वे षटकार. संदीप दादा बाराडे नगरसेवक आहेत, ते दमदार व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला त्यांची भेट आणि त्या साहेबांचं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचनंतर आमचे आयोजक नंदकिशोर साहेब, खरंच साहेबांच्या शुभ हस्ते आपलं सहर्ष स्वागत. एक दमदार व्यक्तिमत्व आणि दुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख असे आमचे दमदार व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम साहेब. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. जय हनुमान क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक 2026 आपण पाहता आणि या स्पर्धेमध्ये आपली भेट अनिवार्य आणि भेट आपण दिली आहे. क्रिकेटवरलं प्रेम आपण दाखवताय आणि पाहुण्यांचं इथं शुभ आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. सामनाही तेवढाच महत्त्वाचा आहे कारण टीम वालकसच्या अगेन टीम अंबिली फाईट करतोय. पूर्वार्धाचा विचार केला वालकस संघाने 45 धावा, एक गडी गमावलाय. षटकार आलाय. नवीन फलंदाज स्वपानला पाहतो आपण, प्रभावित केलंय पहिल्या फटक्यावरती. रिव्हर्स अटेंड केला, रिव्हर्स नो मॅच लाईनवरून चेंडू फरार होतोय. जमिनीशी गुदगुळी करत चेंडू निघून चाललाय सीमा रेषा बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. वरती मान्यवर, त्यानंतर सर्व आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत नालिंबकर चषकामध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक तैनात, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजीतनं. आता सुदर्शनचा खेळ, आणखीन एक दे धक्का टीम वालकस संघाला. संपलाय आणि आता स्लॉगर देठोर आणि हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं त्या षटकाला इथनं सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती या देठोरच्या षटकामध्ये गौरव आलाय. 49 धावा स्वपानला पाहतोय, त्याचनंतर अक्षयला पाहतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पहिला बॉल ऑफस्टिक वरती फेकलाय, मनगडी ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आहेत. परंतु इथे घडलंय काय, चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक कॅच ड्रॉप. वारंवार चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. टीम आंबिवलीच्या माध्यमातून एका झेळेची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, असं समीकरण आपण सातत्याने पाहत असतो.
चुकांवरती लक्ष द्यावं लागेल, कारण तेवढाच महत्त्वाचा सामना आहे. कारण या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहताय आणि चमचमत्या ट्रॉफीवरती हक्क बजवायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल. दरम्यानचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर हलकासा बाउन्स झाला. त्यानंतर पंच आमच्याकडे वळतायत. दॅट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली गेली आहे. लेंथवरती इथनं गोलंदाजी करावी लागेल. अनेक सारे गोलंदाज आपण पाहता व्हेरिएशन करत असतात. लेग कटर, ऑफ कटर, गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर बाउन्स, हलकासा बाउन्स, नंतर अतिरिक्त बाउन्स असे चेंडू फेके आपण पाहतो. परंतु इथनं हलकासा बाउन्स होतोय आणि ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. त्यांचा हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. यस, अंपायर आमच्याकडे पुन्हा वळतील आणि हाही बॉल खराब आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, 53, लॉस ऑफ 2 विकेट. टीम वालकस संघ 53 धावा धावफलकावरती लागल्यात. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करतोय टीम वालकस संघ. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनाले, मेगा फायनलचा दिवस आहे. समसमत्या ट्रॉफ्या आपण पाहताय. नक्कीच नालिंबिंगकरांचं स्वप्नातली ही स्पर्धा आहे. दरम्यानचा हा बॉल स्टेप आउट खेळून डाऊन टिक फिल्डर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, सॉरी मैदानला क्षेत्ररक्षक आहेत आणि तासनंतर चेंडूला अडवते फेकील ताब्यात येते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 54, लॉस ऑफ 2 विकेट. 54 धावा धावफलकावरती टीम वालकस संघ. थेट ओव्हर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गौरववरती जिम्मेदारी सोपवली आहे संघनायकानं. जर गौरवचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, 2 सलगचे व्हाईट आणि ते सिंगल. दरम्यानचा हा लॉक करायचा होता. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स पाहायला मिळाला आणि येस, अंपायर आमच्यापर्यंत वळतायत आणि हाई बॉल इथनं खराब आहे असं दर्शवतायत. हाई बॉल इथं व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने 55, लॉस ऑफ 2 विकेट. टीम वालकस संघ. गौरवला पाहता आपण यंगस्टर आहे आणि येणाऱ्या सीझनमध्ये आपण अनेक सारे यंगस्टर पाहता. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आहेत गौरवने. त्यानंतर 3 व्हाईट बॉल असतील, एक दुहेरी धाव, एक सिंगल. 55 धावा 4 षटकामध्ये जर कदाचित 60 ते 65 लक्ष उभं केला तर इथनं डोकेदुखी वाढेल टीम आंबिवली संघाची. दरम्यानचा पुढचा बॉल लॉक केलाय समोरच्या दिशेने. बी मध्ये फटका लॉक, क्षेत्ररक्षक तैनात. आता चुकी होणार नाहीये. लॉंग ऑनला टिपलाय सुरेख झेल आणि आणखीन एक दे धक्का टीम वालकस संघाला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आता अक्षय बॅक टू पवेलियन. डीजे मास्टर, तर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट केजी स्पोर्ट रायते संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. आपण लगेच टॉस करणार आहोत. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या लगेच संपर्क साधायचा आयोजन कमिटीशी आपण आणि मॅचकडे पाहूया. आपण गौरवला विकेट मिळाली. रुपेश मध्ये दाखल झालाय. आता नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. तर गौरवचा विचार जर केला तर अद्याप त्याने फक्त 6 चेंडू हाताळलेत मैदानाच्या आतमध्ये. त्यातमध्ये आपण एक दुहेरी धाव पाहतोय, एक सिंगल, एक विकेट आणि 3 व्हाईट बॉल पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झाला आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथनं. प्रॉपिंग क्रीजवरती बॅट्समन सेट नव्हते कदाचित. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन तयार होतोय. गौरव गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस आहे आणि इथनं फुलटॉसचा फायदा घेता आला नाहीये. कदाचित खराब चेंडूची थ्रोपैकी पाहायला मिळाली आपल्याला, परंतु इथनं हाई बॉलवरती येते सिंगल. कदाचित लाईन वरती, लेंथ वरती गोलंदाजी होत नाहीये. दिशा भरकटताना पाहतोय वारंवार आणि इथनं
यस टीम रिव्ह्यू आहे आणि हाईट फॅक्टर आपण चेक करायचा आहे. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आणि सिंगल एकवडली गेली. आता मैदानाच्या आतमध्ये बायचीच्या स्वरूपात सिंगल एकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 57 वरती जाऊन पोहोचलाय तीन गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय. कव्हरला शतशक तैनात आहेत आणि एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल डेंजर झोन याला थ्रो फेकी. 2 धावा कंप्लीट होतात आणि इथनं गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्वपान आणि आपण रुपेशला पाहतोय. 58 धावा धावफलकावरती 3 विकेट महत्वाच्या गमावल्या. टीम वालकस संघाने फायटिंग टोटल उभं केलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथनं आता शेवटचा बॉल आहे डेट ओव्हर आहे आणि डेट ओव्हर मध्ये गौरव कदाचित 3 चेंडू जर वाईट फेकले नसते कदाचित तर हा षटक लवकर संपला असता, परंतु तसं काही घडत नाही. शेवटचा बॉल दरम्यान हा ट्रॅकर चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू डाऊन दी फिल्डर, परंतु इथं ही चुकी झाली आहे. एक झाली कंप्लीट, दुसरी सुद्धा कंप्लीट आणि तिसरीचा कॉल आणि तिसऱ्या धावीच्या प्रयत्नात आणखीन एक धक्का टीम वालकस संघाला. इथनं 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावकडे जाऊन पाहू शकतो आपण 60 धावा आणि विजयासाठी बनवायच्या टीम आंबिवली संघाने इथनं 61. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. याच दरम्यान आपण एक शुभ सन्मान घेऊया. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित एक दमदार व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच संदीप दादा भराडे जे सन्माननीय नगरसेवक आहेत, त्या साहेबांचा आपण इथे करूया शुभ सन्मान. आमचे मुख्य आयोजक कुमार नंदकिशोर दादा घरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस आणि शुभ सन्मान करूया साहेबांचा. उपस्थित मान्यवर एक दमदार व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि क्रिकेटवरलं प्रेम आणि त्याचनंतर मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटन देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. डॅशिंग नेतृत्व आणि दमदार नेतृत्व आहेत आणि सन्माननीय नगरसेवक आमचे संदीप दादांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. त्याचनंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, टीम केजी स्पोर्ट रायते संघ त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वरप संघ असा आपण सामना पाहणार आहोत. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉससाठी. हॅलो हॅलो नक्कीच पुढच्या सामन्यात आपण टॉस करतो. एका बाजूला टीम गावदेवी वरप संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट केजी स्पोर्ट रायते संघ असा बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॅटल आजच्या दिवसातील तिसरी लढत दुसरी लढत आहे आजच्या दिवसातील आणि दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि त्यांचं करूया आपण टॉस. बघ मी टॉस. याच दरम्यान आपण आणखीन एक सन्मान करतोय. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे मुकेश दादा
येस, इथं टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय टीम गावदेवी वरप संघ. आपला डिसिजन पोहोचवा आमच्यापर्यंत लवकर. आणि याच दरम्यान निकेश मोपे यांचा आपण करूया शुभ सन्मान. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. निकेश दादा मोपे यांचा आपण शुभ सन्मान करूया. याच दरम्यान आपण आणखीन एक सन्मान करतोय. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित आमचे निकेश दादा मोपे साहेबांचा शुभ सन्मान करतोय आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आणि आपुलकीची भेट या स्पर्धेला आपण दिली आहे. त्यांचा आपण करूया शुभ सन्मान. लक्ष असेल मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो 24 चेंडूंचा केशीला 61 धावांची गरज या मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला प्रसाद भाग्यवान सरांचा. खूप चांगलं समालोचन आपण ऐकलं त्यांच्या माध्यमातून. सलामीची जोडी इंटर झाली आहे मैदानच्या आतमध्ये. आपण पाहतोय बॅटर स्टार्टिंगला ॲज अ बॅटर रोहितला पाहतोय. नॉन स्ट्राईकला बॅटर यश आणि गोलंदाजी मार्कवरती सुदर्शनला पाहतोय. दोन्ही संघांना देऊया लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न केला होता. जेलची संधी असेल. गोल्डन जगचा शिकार होत असताना या मॅच मध्ये रोहितला पाहतोय. पहिला धक्का लागत असताना जय बोरप्यादेव आंबिवली संघाला रोहितच्या स्वरूपात. तेजस सरकुटे साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये सुमित इंटर होतोय 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या सत्रात जर विचार केला तर 60 धावा बनवल्यात वालकत संघानं आणि 61 धावांचं लक्ष ठेवलं मैदानच्या आतमध्ये जय बोरप्यादेव आंबिवली संघाला. सुमित येतोय न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती. सुदर्शनला यश मिळतं पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. स्पर्धा देखील खूप चांगली आहे. जीवनमान क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक आपण पाहतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस. ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. फायनल लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागतं लेग बायच्या स्वरूपात. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकल एकही आकड्यावरती. केतन बनकरी यांचा वाढदिवस आहे. त्यांना देऊ आपण शुभेच्छा स्पर्धेच्या वतीने.
स्टॅकिंगला बॅटर यश, चांगली कामगिरी करायला लागेल यशला. फुलटच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, फटका पाहायला मिळतोय दमदार, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय, चौकार पाहायला मिळतोय. बॅटर 61 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. जे बोरपेदेव आंबिवली संघाला या पुढीलचा चेंडू असेल फ्री हिट, उघडा डोले पहा नीट, चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा स्टार्टिंगला बॅटर यश, पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाज सुदर्शनला पाहतोय पहिल्या षटकामध्ये. ओमसाई MTCच्या माध्यमाने स्पर्धा आपण घर बसल्या देखील युट्यूबद्वारे पाहू शकता. पुन्हा एकदा सुदर्शन स्टॅकिंगला बॅटर यश, लॉफ्टेड हिट पाहायला मिळते, लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते बॅट्समन यश आणि सुमितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी वरप संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले KG स्पोर्ट रायते संघाला बॅटिंगसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु झेलची संधी असेल, खराब क्षेत्ररक्षण, या फटक्याच्या आता चटके लागतील वाळकस संघाला. येणाऱ्या काळामध्ये मोजावे लागेल. सोप्पा झेल होता, ड्रॉप केलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धाव धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. जे बोरपेदेव आंबिवली संघाला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती करण येतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण की लक्ष खूप मोठे आहे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. करण गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक बॅटर यश, ज्या यशच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला होता. करण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो कव्हर पॉईंटच्या दिशेने, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते एकदा पूर्ण. आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट यश आणि सुमितच्या माध्यमातून 2 धावेच्या सहाय्याने आता धावफलकावरती धावा लागेल 11 या आकड्यावरती. बघा सुवर्ण संधी येते वाळकस संघासाठी. अंकुश सुरशी साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्ष पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय.
आणि बेट्स बॅट्समॅनला देखील कूलर पाहतोय आपण आणि उत्कृष्ट गोलंदाजीसाठी शूज देखील आहेत. चांगली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवरती, पुन्हा एकदा सोडून देता यश चेंडूला. पंच आमच्याकडे वळत असताना अतिरिक्त धाव. हातावरती नियंत्रण नाही गोलंदाज करणच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 17 चेंडूंचा खेळ शिल्लक, 49 धावांची गरज. या मॅचमध्ये मोठे फटके मारावे लागतील जे बोरपॅदे आंबिवली संघाला. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल, 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते यश आणि सुमितच्या माध्यमातून. 2 धावाच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आंबिवली संघाला, कारण की लक्ष खूप मोठं. 61 धावा चेस करायचे या मॅच मध्ये. स्टार्टिंगला बॅटर यशला पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना थर्ड मॅन रिझनला क्षेत्ररक्षक होता बीट, परंतु चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. 15 धाव धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल सुमित आणि यशला. याचा विचार केला, 8 चेंडू फेस केले, फक्त 12 धावा बनवल्यात. सुमितने 1 चेंडू फेस केला, अद्याप एकही धाव बनवली नाही बॅटच्या सहाय्यानं. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील यूट्यूबद्वारे पाहू शकता. यापुढीलचा सामना गावदेवी वरपताना फाईट करत असताना KG स्पोर्ट राहते संघ. दोन्ही संघ रेडी राहायचे आपण. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तत्पूर्वी एक धाव मिळतीये. ऑफिशियल कॅमेरामॅन पपल्या फरड आपण यांना पाहतोय. साइड अँगल कॅमेऱ्याने कव्हर करत असताना ही स्पर्धा. नील नवले देखील सज्ज होत आहेत समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. उसली प्राप्त करत नाही, बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे शांत ठेवलं जाते, डॉमिनेट केले जाते दुसऱ्या षटकामध्ये. अजूनही एकही मोठा फटका आला नाही. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. जे बोरपॅदे आंबिवली त्यांना फाईट करताना वालका संघ पाहायला मिळतोय. फटका टर्न केलाय फाईन लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले यशनं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते धावफलकावरती 17 धाव धावफलकावरती. अद्याप समीकरणचा विचार केला 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 44 धावांची गरज अद्याप.
प्रत्येकी षटकामध्ये 22ची सरासरी गाठावी लागेल जे बोरपादेव आंबिवली संघाला सामना जिंकायचा असेल तर. लॉफ्टेड हिट पाहायला मिळते, क्रॉस बॅटचा फटका मिड विकेटच्या वरतून याच्या बॅट मधून येतो हा दमदार षटकार. संगमचं स्वागत केलंय, वेलकम टू द ग्राउंड. पहिल्या चेंडूवरती याच्या बॅट मधून षटकार येतोय. धावसंख्येचा विचार केला 23 धावा दाखल करते. 11 चेंडूंचं उर्वरित समीकरण बाकी आणि 38 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा संगम, पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना थर्ड मॅनला पाहायला मिळते. चेंडू चाललाय वेगाने दणदण करीत, परंतु चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. उचलतील फेकतील तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतील. मैदानच्या आतमध्ये 2. दोन धावा येतात यशच्या बॅट मधनं. 25 धावा दाफलकावरती. मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये जे बोरपादेव आंबिवली संघाला, कारण की लक्ष खूप मोठं 61 धावा चेस करायचे 4 षटकांमध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी असेल. पुन्हा एकदा यशला मिळतं जीवनदान या मॅच मध्ये आपण पाहतोय. झेल ड्रॉप होतोय गोलंदाज संगमच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीने आता दापोलक पुढे सरके 26 या आकड्यावरती. 3 चेंडू हाताला आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या संगमनं. 9 चेंडूचा खेळ शिल्लक 35 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. समीकरण कुठेतरी कठीण होत असताना जय बोरपादेव आंबिवली संघाच्या माध्यमातून फटका पाहायला मिळते. लॉंगांच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते संगमच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू येतोय मैदानच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना आता कमबॅक करतोय. तिसऱ्या षटकामध्ये संगमला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. जनमान क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक आपण पाहतोय 2026. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नंदकिशोर घरे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑन द टॉस खेळतायत, फक्त दिशा देत आहेत. चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने फरार, दणदण करीत सीमारेषा बाहेर. हा येतोय चौकार. मोठा फटका येणं गरजेचं असेल आंबिवली संघासाठी. चौकार आला बॅटर सुमितच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना चेंज आपल्याला पाहायला मिळते. कव्हर पॉइंट डीप, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना परंतु क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाही. पुन्हा एकदा चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. धाव घेण्याचं कोणतंही मानस नाही यश. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या दाफलकावरती 30 या आकड्यावरती. उर्वरित समीकरण असेल आता 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 31 धावांची गरज या मॅच मध्ये जे बोरपादेव आंबिवली संघाला. गवाळे साहेबांचा देखील आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आलेल्या पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय नालिंबीकर चषक 2026 ही स्पर्धा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. चला थोडंसं फास्ट खेळायचं वालकत संघ.
6 चेंडू आणि 31 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. व्यासपीठावरती आपल्याला प्रेक्षकांची मांदी यायला देखील पाहायला मिळते. मान्यवर पाहुणे वर्ग हे खरं तर प्रेम नंदू दादावरती असतील आपल्याला पाहायला मिळतंय. गोरख येतं शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. स्ट्रायकिंगला बॅटर यश. यशच्या बॅटमधून फटका पाहायला मिळतोय, परंतु फटका बसलाय. पुन्हा एकदा जेल ड्रॉप होतोय. तत्पूर्वी एक धाव मिळतीये. समीकरण कुठेतरी कठीण पाहायला मिळते. आता 5 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज. स्ट्रायकिंगला बॅटर सुमितला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पुन्हा एकदा फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 29 धावांची गरज या मॅच मध्ये. पूर्णपणे वर्चस्व आणि डॉमिनेट करत असताना जे बोरपदे आंबिवली संघाला पाहतोय. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. व्हेरिएशन होती या चेंडूमध्ये. पूर्णपणे बीट होत असताना यशला पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक 29 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. लॉफ्टेड हिट पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड फटका. चेंडू चालू आहे 1 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. आता धावांचा कुठेतरी अंतर कमी करण्याचा काम चालू आहे मैदानच्या आतमध्ये जे बोरपदे आंबिवली संघाचा. चौकाराला याच्या बॅटमधून 2 चेंडू आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करण्याचा फुलटॉस चेंडू पाहायला मिळते. फटका पाहायला मिळतो दमदार. धावा मिळतील देखील 6. येतोय षटकार याच्या बॅटमधून. कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय जमिनीला गुदगुली करत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आणि सामना जिंकलाय वाळकस संघानं. कॉंग्रॅच्युलेशन वाळकस संघ अँड हॅड लक टफ लक. जे बोरपदे आंबिवली संघ तुम्ही या